पुणे मुंबई द्रुतगती शेतकरी कृती समितीची आज गणेश मंगल कार्यालयामध्ये एक आढावा बैठक घेण्यात आली। बैठकीचा उद्देश या ठिकाणी हा आहे की येत्या 9 नोव्हेंबरला याच गणेश मंगल कार्यालयामध्ये 18 गावातील बाधित शेतकऱ्यांची एक शेतकरी परिषदेचं आयोजन करत आहोत। परिषद आयोजित करण्याचा मागचा उदात्त हेतू हा आहे की गेल्या 9 तारखेला आपल्या चॅनलनी एक भव्य दिव्य मोर्चाचं आयोजन झालं, त्याचं आपण चित्रीकरण केलं आणि आपल्या चित्रीकरणामुळे या मावळ तालुक्यातील संपूर्ण भागामध्ये गावागावामध्ये आपल्या चॅनलची चर्चा सुरू झालेली आहे की आपण एक शेतकऱ्यांच्या पाठीशी एक खंबीरपणे उभे राहून आमच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आपला चॅनलचा आवाज सरकारी दरबारी गेल्यामुळे त्याचा फार मोठा इम्पॅक्ट घडल्यामुळे येत्या 8 दिवसामध्ये सन्मान्य तहसीलदार साहेब IRB आणि रस्ते विकास महामंडळाची बैठक आयोजन करणार आहे। परंतु आमचे हे सर्व कार्यकर्ते IRBच्या बैठकीवरती किंवा MSच्या बैठकीवरती अवलंबून राहणार नाही, कारण हा प्रश्न गेली 30 वर्षापासून हा जटिल प्रश्न आहे। हा 30 वर्षापूर्वीचा प्रश्न या राज्यातील कोणत्याही राजकीय पक्षांनी सर्वसामान्य शेतकऱ्याच्या जमिनी बाधित झाल्या त्याविषयी कुठेही विधानसभेमध्ये मंत्रालयामध्ये त्याची दखल घेतली नाही किंवा शेतकऱ्यांना वाढीव पेमेंट दिला नाही। खऱ्या अर्थानं हा बाधित शेतकरी आहे, पण बाधित शेतकऱ्याला तुम्ही जी मागे मेगा भरती केली, शासकीय मेगा भरती केली, त्या शासकीय मेगा भरतीमध्ये MSRD मध्ये म्हणा, IRB मध्ये म्हणा किंवा शासनाच्या कोणत्याही नोकरीमध्ये या शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार दिला गेला नाही। ही खऱ्या अर्थानं आमची फार मोठी शोकांतिक आहे आणि मग शासनाने दखल घेतली गेली पाहिजे। त्या दृष्टिकोनात आम्ही आपल्या माध्यमातून मागच्या 9 तारखेला फार मोठा मोर्चाचं आयोजन केलं। शेतकरी संपूर्ण रस्त्यावरती आला आणि शेतकऱ्यांनी आपल्या 8 भागाचं निवेदन सरकारी दरबारी पाठवलेलं आहे। त्याची खरं तर आपण प्रसिद्धी चांगल्या पद्धतीने दिली। त्या 8 मागण्यामध्ये जे बाधित शेतकरी आहेत त्या बाधित शेतकऱ्यांना त्या काळामध्ये कुठल्या तरी राजकीय नेत्याची स्वप्नस्फूर्ती करायची म्हणून युतीच्या काळामध्ये किवळे ते खालापूर पर्यंतच्या संपूर्ण शेतकऱ्यांच्या घरादारातील नांगर फिरवला आणि सुपर हायवेची तुम्ही निर्मिती केली आणि या निर्मितीमध्ये पुण्यावरचा मनुष्य 1 तासामध्ये मुंबईला जाणार आहे। तो जात असताना त्या शेतकऱ्या तुमच्या जमिनी संपादन केल्या, त्या जमिनी बाधित केल्या, त्यावेळेस त्या शेतकऱ्याला तुम्ही त्यावेळेस शेतकऱ्यांचा अज्ञानाचा गैरफायदा घेऊन कवडी मोलाने भाव देऊन तुम्ही त्या जमिनी पोलिसांच्या दंडुकशाहीखाली जबरदस्तीने ताब्यात घेऊन तुम्ही हा रस्ता केलेला आहे। आणि तेव्हापासून आमचा हा शेतकरी सगळ्या प्रश्नापासून वंचित आहे, तो खरं तर भूमिहीन झालेला आहे। आणि ही भूमिका मांडतो की 400 फूट लांब रुंदीच्या रस्त्याला 5 एकर 3 एकर 2 एकर 4 एकर ज्या जमिनी गेल्या त्यात तुम्ही संपूर्ण शेतकरी उद्ध्वस्त केला। त्या जमिनीच्या भाताच्या गंजी होत्या, ज्या शेतकऱ्यांची घरं होती ती घरं तुम्ही पोलिसांच्या दमनशाहीने तुम्ही ताब्यात घेतली आणि हा रस्ता केला। हा रस्ता खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्यासाठी हा रक्तरंजित आहे। हा राज्यासाठी जरी विकास मार्ग जरी असला तर आमच्यासाठी ती खऱ्या अर्थानं एक दुःखद घटना, एक दुःखद अपघात आहे। आणि म्हणून 30 वर्षांनी आम्ही म्हणजे रस्त्यावर होतो, पण 30 वर्षीय काळामध्ये मग खालापूर असेल किंवा मावळ असेल, या ठिकाणच्या खासदारांनी आमदारांनी शेतकऱ्यांच्या डोळ्याचं आसूरपुसे काम केले का? यांनी कधी विरोधात प्रश्न मांडले का? जे विरोधात होते ते सत्तेत आले, जे सत्तेत होते ते विरोधात गेले, पण कुणीही शेतकऱ्यांच्या बद्दलची जाणीवपूर्वक भूमिका मांडलेली नाही। म्हणून शेतकऱ्याला आज या 3ऱ्या पिढीला नाईलाजास्तव न्याय हक्कासाठी रस्त्यावरती यावं लागतं। आणि मग त्याचा पहिला टप्पा आम्ही वडगावला भव्य मोर्चा काढला, त्याचा दुसरा टप्पा 9 तारखेची एक भव्य परिषद
गणेश मंगल कालात घेतो. परिषद घेण्यामागचा हेतू आमचा हाच की या तालुक्यातले तिन्ही पक्ष, मग ते खासदारचा पक्ष असेल, शिंदे गट असेल, अजित पवारचा गट असेल किंवा भाजप असेल. आज अजित पवार गटाचे इथे आमदार आहेत, शिंदे गटाचे खासदार आहेत, पण भाजपची सत्ता पूर्णतः या राज्यात आहे. आणि या राज्यातले, या मावळातले हे तिन्ही पक्ष सत्तेत असल्यामुळे आम्ही तुम्हाला एक आवाहन करतो, आम्ही त्यांना निवेदन करणार आहोत की तिन्ही सत्तेच्या पक्षाच्या प्रतिनिधींनी आमच्या ज्या 8 मागण्या आहेत त्या 8 मागण्याचा पाठपुरावा करावा आणि या शेतकऱ्याला आपण न्याय द्यावा. न्याय देताना त्या शेतकऱ्याला वाढीव मोबदला कसा मिळेल, दोन्ही रोडच्या कडे शेतकरी जमिनी करण्यासाठी कसा सर्व्हिस पास होईल, कसे अंडरपास होतील, कशी उड्डाण पुलाव होतील याचा आपण विचार करा. आणि त्याचबरोबर जे गुणहीन झाले आहेत, जे आज बेरोजगार झालेले आहेत, ज्यांनी गावं सोडली, जे गावाच्या बाहेर गेलेत, त्यांना जर वाढीव मोबदला भेटला तर त्यांना त्याचा फायदा होतो. पण ज्या जमिनी तुम्ही कधी रस्ता करू शकत नाही, ज्या जमिनी तुम्ही संपादन केल्या, ज्या डंपीच्या नावाखाली ताब्यात घेतल्या, अशा सर्व जमिनी तुम्ही आम्हाला परत केल्या पाहिजे. का केल्या पाहिजेत? ही कायदा असं म्हणतो, ज्या जमिनी तुम्ही वापरल्या, ज्याचा तुम्ही उपयोग केला, आज त्याचा उपयोग नाही, पण तुम्ही त्या साधावरती तुमचा शिक्का ठेवला, तर तो ताबा शेतकऱ्या तुम्ही दिलात, ते शेतकरी खऱ्या तर परत ती शेती करेल. काही शेतकरी जमीन करतोय, पण डम्पिंग मध्ये तुम्ही ज्या जमिनी घाण केल्यात, ज्याच्यावर तुम्ही मटेरियल टाकलेत, ते मटेरियल तुम्ही बाजूला करा, ते मटेरियल शेतकरी जमीन मोकळी करून द्या आणि शेतकऱ्या नावाचे सातबारा करा. कारण की महसूल खातं सुद्धा तुमच्या ताब्यात आहे, MSRD तुमच्या ताब्यात आहे, IRB तुमचा भाडेपट्टा आहे, तो भाडेकरू आहे. जर सरकारने सांगितलं की तुम्ही या पूर्ण कामाला घे, तर IRB ला कामावरती गेल्याशिवाय पर्याय राहणार नाही. अशा आमच्या 8 मागण्या घेऊन आम्ही येत्या 9 तारखेला या तालुक्यातील खालापूरचे आमदार असतील, आता नव्याने जोडले खालापूरचे आमदार असतील, मावळचे आमदार आहेत आणि खासदार दोन्ही खालापूर म्हणून खासदार एक आहे, या तिघांना आम्ही विनंती करणार आहोत. तिघांना आम्ही या परिषदेत निमंत्रित करतो, त्यांना निमंत्रण आम्ही पाठवणार आहोत, त्यांना प्रत्यक्ष भेटणार आहोत, त्यांना निवेदन देणार आहोत आणि त्यांना परिषद त्यांनी यावं अशा मी आग्रहाची विनंती करणार आहोत. तरी आपल्या चॅनलच्या माध्यमातून या परिषदेची बातमी आपण राज्यभर, अगदी या तालुकाभर, या जिल्ह्याभर द्यावी अशी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. आहे ना मला पहिली वेळ त्याचं नाव तुम्ही हेमंत पाटील. हेमंत पाटील तर तुम्ही उल्लेख करा, मी सुद्धा इथे ही माझी स्वतः आहे. आत्ताच कृती समितीचे अध्यक्ष बाई भरत मोरे यांनी आपली स्पष्ट भूमिका या ठिकाणी मांडली. शेतकरी या कृती समितीला जवळजवळ 5-6 महिन्यापासून हे काम आमचं चालू आहे. 18 गावातल्या बाधित शेतकऱ्यांचं बैठका घेऊन भाई बोरेच्या नेतृत्वाखाली आज वडगावमध्ये मोर्चा झाला. त्या मोर्चामध्ये तालुका अधिकाऱ्याला निवेदन देण्यात आलं. निवेदनाची पूर्ती म्हणून त्यांनी आम्हाला आश्वासन त्या ठिकाणी दिलं की IRBच्या आणि रोड समितीच्या लोकांची बैठक, ऑफिसरांची बैठक तुमच्या बरोबर लावून तुमचे काही प्रश्न आमच्या अधिकाराखाली असतील ते मार्गस्थ करण्याचं काम आम्ही करू. पण त्याचीही दिवाळीच्या सच्यानंतर अजूनही त्यांचं काही पत्र आमच्यापर्यंत आलेलं नाही. म्हणून आजची ही आमची बाधित शेतकऱ्यांची जी बैठक आम्ही या ठिकाणी गणेश मंगल कार्यालयामध्ये केली आणि त्याच्यातून आम्ही असं निवेदन एका त्या जिल्हा ह्याच्या परिषदचं केलं की सगळ्या शेतकऱ्यांची बायका पोरा सकट या गणेश मंगल कार्यालयामध्ये आम्ही असा भव्य परिषद या ठिकाणी भरवणार आहोत. आणि त्या परिषदेमध्ये असणारे आमच्या तालुक्याचे आमदार, आमच्या खासदार, रायगडचे आमदार यांना निमंत्रित करून आमचा जो काही प्रश्न आहे हा त्यांच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न आम्ही करू. कारण ते आमचे प्रतिनिधी आहेत, कारण ह्या भागामध्ये ते नेतृत्व करतात. आणि म्हणून आमच्या या बाधित शेतकऱ्यांचे जे काय मूलभूत प्रश्न आहेत ते त्यांनी मार्गी लावावं. इतक्या वर्ष 30 वर्षापासून अजून कुणाला जाग आलेली नाहीये.
पण आता मात्र हे प्रश्न मार्गी लावण्याचं काम त्यांनी करावं अशी त्यांना विनंती अर्ज या ठिकाणी आम्ही करणार आहोत. आणि म्हणून 9 तारखेला त्यांना आमंत्रण करून या ठिकाणी बोलवण्यात येईल आणि त्यांच्याकडून त्यांच्या मदतीने त्यांनी आम्हाला मदत करावी, आमचा प्रश्न सोडवा ही विनंती त्यांना राहील. त्याच्यानंतर सुद्धा जर आमच्या या प्रश्नाला काही साथ मिळाली नाही तर आमचा पुढचा टप्पा हा आम्ही टोल नाके बंद करण्यापासून सुरू करणार आहोत. म्हणून त्याच्या अगोदर प्रशासनामध्ये असणारे सर्व अधिकारी असतील, जिल्हा अधिकारी असेल, तालुका अधिकारी असतील, त्यांना निवेदन देण्याचं काम, बैठका घेण्याचं काम आमच्या शांततेच्या मार्गाने आम्ही सगळे शेतकरी करत आहोत. पण एवढे करून देखील जर त्यांना जाग येत नसेल तर आम्हाला पवित्र असा ह्याचा कृती समितीला घ्यावा लागेल, पवित्रा घ्यावा लागेल. काहीतरी आंदोलन, काहीतरी हिंसक कार्यक्रमाला आम्हाला त्यामध्ये करावं लागतील. आणि म्हणून याची दखल त्यांनी घ्यावी आणि या 9 तारखेच्या मेळाव्यामध्ये, या परिषदेमध्ये त्यांनी येऊन आम्हाला आश्वासन द्यावं आणि पुढचा टप्पा त्यांनी आपल्या सुरळीत शेतकऱ्यांच्या मार्गाने करावा अशी एक कृती समितीचा एक सदस्य म्हणून या ठिकाणी मी सांगतो आणि थांबतो. त्याचप्रमाणे चालू या ठिकाणी आमच्या खालापूरचे जे शेतकरी आहे, बाजी शेतकरी हनुमंतराव फाटे या ठिकाणी ते जोडलेले आहेत आणि खालापुरापासून जेवढी जी गावं या रोडमध्ये गेलेले आहेत ती सगळीच्या सगळी गावं या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी आमच्या कृती समितीमध्ये या ठिकाणी संबोधित करणार आहेत, येणार आहेत आणि त्याचे नेतृत्व आमचे हे फाटे, हनुमंतराव फाटे हे करतील. आज ह्या परिषदेमध्ये ते आले, त्या मेळाव्यामध्ये त्यांनी उपस्थिती लावली आणि त्यांनी जबाबदारी घेतली की खालापुरामध्ये जेवढी गावं असतील, जी गावं बाधित झाली त्या सगळ्या शेतकऱ्यांना घेऊन या कृती समितीमध्ये आम्ही दाखल होऊ आणि आम्ही सगळ्यांनी मिळून खालापूर ते किवळे त्या सगळ्यांचा एक भव्य दिव्य परिषद आम्ही या ठिकाणी भरवण्याचं काम केलंय. तर हनुमंतराव फाटे आलीत कृती समितीच्या वतीने मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो. बोल ना फाटे. ओके फुला तू अध्यक्ष बोला. आज पुणे मुंबई द्रुतगती महामार्ग शेतकरी कृती समिती या समितीच्या वतीनं एक तालुका स्तरावरती आम्ही मोर्चाचे आयोजन केलं. त्यानंतर आज शेतकरी परिषदेचे नियोजन करण्यासाठी ही आढावा बैठक आयोजित केली. ह्या बैठकीमध्ये आम्ही असं नियोजन करत आहोत, तालुक्याचे लोकप्रिय आमदार सन्माननीय सुनील शेळके, तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री संजय उर्फ बाळाभाऊ भेगडे आणि मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंगाप्पा बारणे आणि खालापूरचे आमदार थोरवे साहेब यांनाही आम्ही 9 तारखेच्या शेतकरी परिषदेसाठी निमंत्रित करत आहोत. कारण आम्ही ही परिषद आयोजित करून त्यांना एक सूचना देणार आहे. सर्वसामान्य शेतकरी आज 28 वर्ष 27 ते 28 वर्ष न्याय मिळाला नाही, म्हणून तो न्याय हे खऱ्या अर्थाने राज्यकर्त्यांचं काम होतं. तुम्ही ज्या भागाचं नेतृत्व करता त्या भागातले जे बाधित शेतकरी आहेत, असे मावळ तालुका मुंबई पुण्याचं सेंट्रल प्लेस असल्यामुळं सगळी विकासाची गंगा इथूनच जात असती आणि प्रत्येक कुठलाही शासनाचा जर प्रकल्प आला तो पहिला मावळ तालुक्यात असतो. म्हणून ह्या मावळ तालुक्याने देशाचं विकास करायचा, पण तिथला स्थानिक शेतकरी मात्र शासनाने भकास करत असताना त्या शेतकऱ्याकडे लक्ष देत नाही. म्हणून आम्ही शासनाचं लक्ष वेधण्यासाठी 9 तारखेला शेतकरी परिषद आयोजित केलेली आहे. तरी माझे सर्व या लोकप्रतिनिधींना विनंती आहे, मी ह्या कृती समितीचा मावळ तालुका द्रुतगती महामार्ग शेतकरी कृती समिती या समितीचा अध्यक्ष या नात्याने आपल्याला विनंती करतो, या 4ही प्रतिनिधींना आपण त्या परिषदेला उपस्थित राहावं आणि आपणाला आम्ही निवेदन देणार आहोत वैयक्तिक भेटून. तरी आपल्याला विनंती करतो, आपण सर्वांनी 4ही लोकप्रतिनिधींनी तिथं उपस्थित राहावं. धन्यवाद.